सिद्धिराजच्या जीवाशी खेळताना यांना काहीच कसं काय वाटलं नाही. आधी माझ्या खोलीत गोळ्या ठेवल्या, मग ते हळदी कुंकू आणि आता हे असं. आजी, आई, काका, दादा, वहिनी सगळे खाली या. काय झालं भावना? काय तुम्हाला माहितीये दुपारी जेवल्यानंतर सिद्धिराजना किती त्रास झालाय. त्यांच्या पोटात दुखतंय, त्यांना खूप उलट्या होत आहेत, त्यांना अजिबात बरं वाटत नाहीये. अजूनही बरं वाटत नाहीये सिद्धूला? नाही ना, मला असं वाटतंय ना ते ताक मीच पिऊन टाकायला हवं होतं. तसंही माझं मूल जन्माला यावं असं तुम्हाला कोणाला वाटतच नाहीये ना, म्हणूनच हे सगळं करताय तुम्ही. हे बघा, तुम्हाला जो काही त्रास द्यायचा आहे ना तो मला द्या, पण प्लीज सिद्धिराजना यात खेचू नका. मी खेचले? अरे संपत बघ, ही सरळ माझ्याकडे बघून माझ्यावरतीच आरोप करते. अगं भावना, मी कसं समजावून सांगू? तुम्हा दोघांच्या काळजीनं माझा जीव इकडे तीळ तीळ तुटतोय आणि सरळ सरळ मला झारेवर धरतेस. तुम्ही माझ्याकडे का पाहतात? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का हे सगळं मी केलंय? भावना, अगं तुला त्रास होईल असं का करू मी? आणि हा माझ्या पोटी मूल नाहीये माहितीये, पण माझी खूप इच्छा आहे की घाडे पाटलांच्या घरात लवकरात लवकर वंशाचा दिवा किंवा वंशाची पणती यावी. नीलांबरी, खरं खरं सांग, काय केलंस तू? आता हेच बाकी होता. तुम्ही सांगा ना सगळ्यांना. मी काय सांगू नीलांबरी? मला नाही माहित तुला काय होतंय ते, आणि तुला काही त्रास होतोय असलं काही मला दिसलं पण नाही. तू एकदम ठणठणीत आहेस नीलांबरी. बोला ना वहिनी, काय घातलं होतं तुम्ही आणि का? तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये का? विश्वास कमवावा लागतो. हे बघ, तू जर काही केलं असशील ना तर मी तुला सैल सोडणार नाही, सांगून ठेवतो. घरातल्यांवर एकानंतर एक संकटच येत आहे. नाहीतर काय, त्यात ही आणखी एक बर. नीलांबरी खरं सांग, काय केलंस तू? काय केलंस तू? नीलांबरी, काय केलंयस तू? नीलांबरी, सांग काय केलंयस तू? आई, आई, नीलांबरी, नीलांबरी, काय होतंय तुला? हे विवळतेस काय? काय झालं ते नेमकं सांग ना. अगं आई, दुसरं काय असणार? दहीच्या पण पोटात दुखतंय, जेवणात काहीतरी गडबड असणार. हो पप्पा, मी पण तेच ताक प्यायले जो सिद्धू प्यायलं होतं. म्हणूनच हिला त्रास होतोय बहुतेक. पाणी आण, पाणी आण. अरे देवा, आणि दे. आई खूप पोट दुखतं. उठून बस.